नमस्कार प्रेक्षकांनो, मुरंबाच्या आजच्या भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे. रमा आता सीमाचा राग घालवण्यासाठी त्यांना म्हणवत असते. ती मोगऱ्याचा गजरा ओवून सीमासाठी घेऊन येते आणि म्हणते की आई, आता तरी मला माफ कराल ना, करा ना हो मला माफ. खूप अशी कळकळीने विनवणी करत असते. आणि मग सीमा म्हणते की मला कामं नाही आहेत का दुसरे, बोलताना विचार नाही करतायत आणि निघून जातात. तेव्हा आता रमा पुन्हा प्लॅन करते की आपण आता लहान मुलीसारखं नाटक करायचं. ती म्हणते की आई थांबा, तुम्ही जर मला माफ केलं नाही ना तर मग मी काय करेल बघा. सीमा म्हणते काय करणार आहेस. रमा आता म्हणते की मी काय करेल ना बघा आता. लगेच ती खाली बसते आणि म्हणते की जोपर्यंत तुम्ही मला माफ करणार नाही ना तोपर्यंत मी अशीच इथे बसून राहील. सीमा म्हणते की अगं मला दुसरी पण कामं आहेत, मी तुझं काही ऐकणार नाही आहे. त्यावर आता सीमा जायला निघते तर पुन्हा रमा म्हणते की आई मला माफ करणार आहात की नाही. सीमा म्हणते की हे काय लहान मुलीसारखं, उठ जरा, शांत बसा रमा. तरीही आता रमा म्हणते की हो आहेच मी लहान. आणि मग ती सीमाचा पदर खेचून म्हणते की आई आता मी पूर्ण घरभर तुमच्या मागे मागे फिरणार जोपर्यंत तुम्ही मला माफ करत नाही ना तोपर्यंत. सीमा म्हणते की रमा हे काय लहान मुलीसारखं चाललंय, शांत बस, मला वेळ नाही आहे, मला दुसरी पण कामं आहेत. आणि त्या रागानेच निघून जातात. रमा आता पुन्हा चिंता करत बसलेली असते. तितक्यातच जान्हवी येते. जान्हवी रमाला म्हणते की अगं हरायचं नाही, आपल्या आईना खूप साध्या भोळ्या आहेत, त्या लगेच विश्वास ठेवतात. बघ तुझं मन त्या लवकरच जिंकतील, त्यांचा राग कसा घालवायचा ना त्याच्यासाठी तू लहान मुलीसारखंच नाटक कर, जा बरं त्यांचा पदर पकड आणि अख्ख्या घरभर फिर. बघ थोड्याच वेळा त्यांचा राग जाईल आणि त्या पुन्हा तुझ्याशी आधीसारखं बोलायला लागतील. रमाला तर जान्हवीने मोटिवेट केलेलं असतं म्हणून रमा ही लगेच तिचं ऐकते आणि घरामध्ये जाते. तर दुसरीकडे आता सीमा, अक्षय आणि ते नर्स बोलत असतात. तेव्हा ती नर्स अक्षयला पाहून म्हणते की तुमचे बाबा मला खूप त्रास देतात, तुम्ही दुसरी नर्स पहा, मी नाही राहू शकत ह्या माणसाजवळ, खूप त्रास देतात हो तुमचे वडील, सारखं आपलं वॉशरूमला जायला म्हणतात आणि सलाईन काढ म्हणतात. तेव्हा सीमा म्हणत असते की अहो नर्स, असं मध्ये सोडून जाऊ नका ना, आमच्यावर अशी जबाबदारी नका टाकू तुम्ही, आम्हाला जमेल का, घरच्यांना तर अजून छळतील ते, त्याच्यापेक्षा तुम्हीच थांबा ना. त्यावरती नर्स म्हणते की नाही, मी तर काही गोष्टी सांगू पण नाही शकत, किती विचित्र माणूस आहे, मी नाही सहन करू शकणार हे, तुम्ही दुसरी नर्स पहा, मी चालली आजच्या आज. आता अक्षय म्हणतो की अगं आई राहू देत, असे पप्पांना आता बरंच वाटतंय ना. मग रमाने तू काळजी कर ना बाबांची, मी थांबलो असतो गं पण मला ऑफिसमध्ये काम आहे ना, मी निघतो, तू आणि रमा काळजी घे बाबांची. तर सीमा म्हणते की अरे अक्षय, रमा नको, मी एकटी आहे ना, मी पुरेशी आहे, कारण त्यांना इथे राग दाखवायचा असतो रमाबद्दल. तर आता रमा तितक्यातच येते. तर अक्षय तिला म्हणतो की बाबांची आई आणि तू काळजी घे, मला ऑफिसमध्ये काम आहे, मी बाहेर चाललो, असं बोलून अक्षय निघून जातो. तर दुसरीकडे आता सीमा किचनमध्ये काम करत असते. तर रमा पुन्हा एकदा त्यांचा पदर पकडत म्हणते की आई बोला ना माझ्याशी, मी करू का, काय करते तुम्ही. पण सीमा एकही शब्द रमाशी बोलत नाही आणि रागानेच पुन्हा निघून जातात. तर दुसरीकडे आता कंपनीमध्ये अक्षय, आई आजी आणि तो शेफ बसलेला असतो. तो सगळ्या बनवलेल्या पदार्थांची चव घेत असतो. अक्षय आणि आई आजी, त्यांना ते बनवलेले पदार्थ खूप आवडतात. आणि मग अक्षय म्हणतो की बघ आई, मला ना त्या अथर्वाने मोटिवेट केलं आणि म्हणून मी इथपर्यंत पोहोचलो, बघ किती फायदा झाला, आपला बिझनेस ग्रो व्हायला आला की नाही. आता अथर्ववरच याने भरोसा ठेवलेला आहे. पण मात्र इकडे आई आजी म्हणता खरंच त्या मुलाची कमाल आहे, आपला कोणी नसताना तो किती काळजी करतो ना आपल्या बिझनेसची, आपल्या नात्याची. आणि मग आई आजी म्हणतात की अक्षय बरं झालंच तू आला आणि आपल्या बिझनेसला बघ कसं ग्रो व्हायला आलं, नाहीतर काय डाऊन गेला होता आपला बिझनेस. आणि खूप कौतुक करत असतात. तर दुसरीकडे आता रमा पुन्हा सीमाकडे येऊन म्हणते की आई करा ना मला माफ. आता त्या दोघींची गंमत शशिकांत बघत असतो. इथे शशिकांत त्या दोघींना पाहून मनातल्या मनात म्हणत असतो, म्हणजे सासू सुनामध्ये दरारा, यांच्यामध्ये कधी फूट पडली. आता वॉशरूमला रमा शशिकांतला घेऊन जात असते. हे सर्व सीमा पाहून म्हणते की रमा किती भोळी आहे ना, एवढा त्रास दिला यांनी तरीही ती किती छान प्रकारे यांना हँडल करते, खरंच कमाल आहे रमाची. आणि मग त्यानंतर रमा म्हणते की आई तुम्ही आहात ना इकडे, मग मी जरा बाहेर जाऊन येऊ का. सीमा म्हणते की एवढ्या उन्हाची कुठे चालली असतो, काय काम आहे इतक्या उन्हाचं. तेव्हा रमा म्हणते की मी अक्षय बरोबरच चालली, आरतीकडे जायचं होतं जरा, जाऊ का आई. मग आता त्या परमिशन देतात. तेव्हा शशिकांतही म्हणतो की अगं जाऊ दे ना, कशाला अडवतेस तिला, जाऊ दे. तितकं शशिकांत पुन्हा एकदा रमाला पाहून म्हणतो की रमा मला माफ कर गं, मी खूप चुकीचा वागलो आहे, पण तुम्ही सगळे खूप चांगले आहात, तुला ओळखण्यात माझी चुकी झाली, पण मला माफ करशील ना. आणि तू जर मला माफ केलं ना तरच माझा बछडासुद्धा मला माफ करेल, प्लीज रमा करशील का एवढं. रमा म्हणते की हो बाबा हे काय बोलताय, हे आपण नंतर सोल्युशन काढू शकतो, आधी तुम्ही बरे तर व्हा, आम्ही त्याचीच खूप वाट पाहतोय, त्यानंतर आपलं नातं खरंच पहिल्यासारखं नाही राहणार, आपण खरंच बदललोय सगळे, असं म्हणून ती त्याची समजूत काढत असते. मात्र शशिकांतच्या मनात वेगळीच चाल चालू असते, तो स्वतःच हसत असतो. तर पुढे आता रमा त्यांचा निरोप घेऊन बाहेर येत असते. तेव्हा अथर्व तिला अडवतो आणि म्हणतो की रमा कुठे चाललीस आणि रोज अशी कुठे जातेस तू. त्यावर रमा म्हणते
की अथर्व, तू का माझा पाठलाग करतोयस आणि प्लीज आमच्या नवरा बायकोमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करू नकोस. माझ्या नवऱ्याला काय सांगायचं ते मी पाहिल ना. त्यावरती रागानेच निघून जाते. तर अथर्व म्हणतो की मी फूट पाडतोय का तुमच्या नात्यामध्ये. असं बोलून तो पुन्हा म्हणतो की हो, मी तर फूट पाडणारच आहे, त्याशिवाय माझी लाईफ कशी पुढे चालेल. आणि मग आता पुढे अथर्व लगेचच म्हणतो की मी आता अक्षयलाच फोन करून सांगतो. आणि अक्षयला कॉल करून अथर्व सांगून देतो की रमा कुठेतरी गेली आहे आणि मी तिला विचारलं तर मला ती ओरडून कशी म्हणाली माहिती अक्षय, की तू का माझ्यावर पाठलाग करतोस, माझ्यावर का लक्ष ठेवत आहेस म्हणून. अरे मी तर सहज विचारलं होतं, एवढं चिडायची काय गरज आहे त्या रमाला. अक्षय म्हणतो की असं आहे का, पण ती मला पण बोलली नाही आहे. मी तर तिला उलट म्हणालो होतो की ती नर्स नाही आहे तर आई आणि तू बाबांची काळजी घ्या, तरी ती घराबाहेर गेली का. एक काम कर ना, तू तिचा पाठलाग करशील का. आता अथर्वला अक्षयने जागा दिल्यामुळे तो खरोखर रमाचा पाठलाग करून त्या ठिकाणी येतो जिथे रमा गेलेली असते. आणि लगेच पुन्हा तो लोकेशन पाठवून देतो रमाचं अक्षयला. अक्षय ते लोकेशन पाहून विचारातच पडतो. त्यानंतर अथर्व पुन्हा अक्षयला कॉल करून म्हणतो की मी तुला लाईव्ह लोकेशन पाठवले ते बघितलं का, याच ठिकाणी रमा आली आहे. अथर्व म्हणतो की पण इथून ती कुठे गेली हे मला माहिती नाही आहे, कारण ती याच्यानंतर मला दिसलीच नाही, पण त्या लाईव्ह लोकेशनवरून तू जरा अंदाज लाव. आता अक्षय तो फोन ठेवल्यानंतर विचारातच पडतो की रमा मला न सांगता कुठे गेली असेल. आणि अथर्वला मी पाठलाग करायला लावला, ही गोष्ट जर रमाला कळाली तर तिला किती वाईट वाटेल. मी नव्हतं बोलायला पाहिजे अथर्वला असं. पण पुन्हा अक्षय म्हणतो की पण नक्की रमा गेली कुठे मला न सांगता, आणि काय इतकं अर्जंट होतं की ती मला न सांगून कुठे गेली आहे. तेव्हा आता हा भाग इथे संपतो. पुढील भागामध्ये रमा आरतीकडे आलेली असते. आरती आता रमाला म्हणते की अगं अभिजितचं आणि रेवाचं नातं जरा खूपच जवळ होत चालले असं मला वाटतं. आम्हाला बाळ होणार आहे याचीसुद्धा पर्वा नाही आहे अभिला. मग मी तिथे का राहू. आणि मग हीच गोष्ट आता रमा तिला समजत असताना तिथे अचानकच अक्षय येतो. अक्षयला पाहून रमाला धक्काच बसतो. अक्षय तिथे येतो आणि दोघींचंही बोलणं त्याने ऐकलेलं असतं. त्यामुळे आता अक्षय रमाला लगेच तिथून घरी घेऊन जातो. आणि इकडे आई आजींसमोर दोघंही उभे राहून आई आजींना म्हणत असतात की आई आजी, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. तर आई आजी म्हणतात की अक्षय काय झाले, काय बोलायचं आहे तुला. अक्षय म्हणतो की चल सांगतो चला. आणि मग आता ते काय बोलणार आहे हे आपल्याला उद्याच्या भागामध्ये पाहायचं आहे. तेव्हा आता चॅनलला पटकन सबस्क्राईब करून ठेवा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. अक्षय खूप चिडलेला आहे. आई आजींना तो काय बोलणार हे आपण उद्या पाहणार आहोत. धन्यवाद.